महसूलचा महाभ्रष्टाचार, बिलोलीत रेती माफिया आणि तहसीलदारांची जुगलबंदी उघड. बिलोली प्रतिनिधी अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर कारवाईचा आव आणणारे महसूल प्रशासन प्रत्यक्षात रेती माफियांशी फेविकोलसारखे चिटकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तहसीलदार गजानन शिंदे आणि नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड यांनी अवैध रेतीचे 2 हायवा पकडल्यानंतर कायदेशीर कारवाईऐवजी अर्थपूर्ण तडजोड करत एका हायवा ट्रकची रात्रीच्या अंधारात सुटका केली. या प्रकारामुळे रक्षकाच बनले भक्षक अशी स्थिती बिलोलीत निर्माण झाली असून महसूल विभागाचा भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला आहे. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड यांच्या पथकाने विना इनव्हॉइस आणि ओव्हरलोड रेतीची वाहतूक करणारे 2 12-चाकी हायवा MH26CH 4112 आणि MH24CA 7727 पकडले. नियमानुसार या गाड्यांवर लाखो रुपयांचा दंड आणि गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय खुर्चीचा वापर लोकसेवेसाठी करण्याऐवजी स्वतःच्या खिशासाठी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तडजोडीचे राजकारण सुरू केले. या भ्रष्टाचाराचा पुरावा शोधण्यासाठी तक्रार